नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे. पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याविषयीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तुमच्या खात्यामध्ये जमा नसेल झाली तर काय करावं लागेल याविषयीची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व कोणकोणत्या जिल्ह्याला पीक विम्याची लाभ मिळणार नाही याविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, असंच प्रेम तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलला असून द्या. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना खात्यात आगामी पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली आहे. मित्रांनो, यामुळे 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आगामी पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यामुळे अपग्रस्त शेतकरी 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, राज्यात एकूण 50,32,000 शेतकऱ्यांना 2,086 कोटी 54 लक्ष रुपये आगामी पीक विमा म्हणून मंजूर झालेला आहे. मित्रांनो, त्यांची वाटप ही चालू झालेली आहे. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्याला आगामी पीक विमा म्हणून 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर झालेले आहे. मित्रांनो, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार आंदोलन पुकारले होते. बुलढाण्यात एल्गार महामोर्चा अन्नग्र त्यात आंदोलन केल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबईत धडक दिली होती. या दरम्यान 29 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तनपुरेच्या मागण्याबाबत बैठक झाली होती. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यात हिवाळी अधिवेशनापूर्वीच शेतकऱ्याच्या खात्यात आगामी पीक विम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचाही समावेश केलेला होता. मित्रांनो, त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात आगामी पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची ही रक्कम जमा होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. असंच आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं प्रेम असून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.